नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा आणि झारखंड विधानसभेचा कार्यक्रम म्हणजे वेळापत्रक हे जाहीर केलंय. या दोन राज्यांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. यापैकी 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे, तर 13 आणि 20 नोव्हेंबर या 2 तारखांरोजी म्हणजेच 2 टप्प्यात झारखंडमध्ये निवडणूक होणार आहे. आता याबद्दलचे सगळे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतीलच. निवडणूक आयोगानं आज या पत्रकार परिषदेत काय सांगितलं हे तर जाणून घ्यायचंच, पण महाराष्ट्रात शेतकरी हा महत्त्वाचा फॅक्टर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे. या निवडणुकीमध्ये शेतकरी फॅक्टर हा जोरात पुढे येईल अशी सुद्धा शक्यता आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांच्या काही मागण्या होत्या, म्हणजे शेतकऱ्यांचा कल काय होता, शेतकऱ्यांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्या नेमक्या काय होत्या या सगळ्यावरती आपण आज बोलणार आहोत. आणि या मागण्यांमध्ये महायुती सरकारनं आतापर्यंत काय मागण्या पूर्ण केल्यात यावरही बोलणार आहोत. निवडणुकांच्या निमित्तानं जे काही जाहीरनामे प्रसिद्ध होतील त्यामध्ये शेतकऱ्याला कसं चुचकारलं जाईल यावरही आपण या व्हिडिओतनं बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला आपण निवडणूक आयोगानं नेमकं काय सांगितलंय ते समजून घेऊयात. तर निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार उपस्थित होते. त्यांनी काही घोषणा केली, म्हणजेच आदर्श आचारसंहिता ही महाराष्ट्रात लागू झालेली आहे. निवडणुकांचं टाइम टेबल त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यानुसार आता निवडणूक काय होणार आहे महाराष्ट्रात, तर 20 तारखेला महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. म्हणजे एकाच टप्प्यात होणार आहे. याआधी ते 2 टप्प्यात किंवा 3 टप्प्यात होईल असं महाराष्ट्रात बोललं जात होतं, पण तसं काही होणार नाही हे स्पष्ट करत 20 तारखेला मतदान महाराष्ट्रात होणार आहे. आणि त्याची मतमोजणी म्हणजेच महाराष्ट्र विधानसभेचा निकाल हा 23 नोव्हेंबरला समोर येणार आहे. आता या निवडणुकीच्या आधी काही प्रक्रिया उमेदवारांच्या पातळीवरती पूर्ण केली जाते. आता त्यामध्ये 29 ऑक्टोबरपर्यंत जे काही उमेदवार आहेत त्यांना अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत त्या अर्जाची म्हणजे 30 ऑक्टोबरलाच त्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबरसाठी म्हणजे 4 नोव्हेंबर ही तारीख जी आहे ती अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. जर उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा असेल तर तो 4 नोव्हेंबर रोजी घेता येऊ शकणार आहे. याच दरम्यान जसं की मी तुम्हाला आधी सांगितलंय, झारखंडमध्ये 2 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आणि 23 नोव्हेंबर रोजी तिथेही म्हणजे झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. या दोनही राज्यात महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. एकूण महाराष्ट्रात विधानसभेचे मतदारसंघ किती आहेत, तर 288 आहेत. त्यापैकी 234 हे जनरल आहेत, तर 25 हे ST साठी आहेत आणि 29 हे SC साठी आहेत. महाराष्ट्रात 9,63,00,000 हे मतदार आहेत. त्यापैकी 4,93,00,000 हे पुरुष आहेत, तर 4,66,00,000 ह्या महिला आहेत. राज्यातील 9 मतदार म्हणजे जे पहिल्यांदाच या निवडणुकीत मतदान करणार आहेत अशा मतदारांची संख्या किती आहे, तर 18,67,000 इतकी. तर 1,01,80 मतदान केंद्र हे महाराष्ट्रात असणार आहेत आणि त्यापैकी 42,000 हे शहरी भागात असणार आहेत, तर 57,000 हे ग्रामीण भागात असणार आहेत. आता आपण थोडंसं मागे जाऊयात. 2019ला ज्यावेळेस निवडणूक झाली होती विधानसभेची त्यावेळेस नेमके निकाल काय आलेले होते, तर 2019च्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 56, तर काँग्रेसला 44 जागा मिळालेल्या होत्या. आता महाराष्ट्र विधानसभेची जी शेवटची तारीख आहे ती आहे 26 नोव्हेंबर, म्हणजे या दिवशी विधानसभेची मुदत संपणार आहे. त्याच्या आधीच आपल्याकडे 23 नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनं 23 नोव्हेंबर रोजी नवीन सरकार कोण असणार, म्हणजे महायुती असणार की महाविकास आघाडी असणार ते स्पष्ट होईल, कारण की त्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. आता यामध्ये हे सगळं केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगितलंय आजच्या पत्रकार परिषदेत, पण शेतकऱ्यांच्या काही मागण्या होत्या. मग शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या, तर शेतकऱ्यांना प्रामुख्यानं या विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वीच कर्जमाफीची एक महत्त्वाची मागणी होती शेतकऱ्यांची, की कर्जमाफी महायुती सरकारनं करावी. त्याची कारणं काय होती, तर आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सततची अतिवृष्टी आहे, सोयाबीन, कापूस असेल किंवा ऊस असेल, यामध्ये शेतकऱ्यांना यानं त्या प्रकारे सरकारची धोरणं ही छळत आलेली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची या पट्ट्यातील शेतकऱ्यांची नाराजी आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या प्रमुख भागामध्ये किंवा कोकणी असेल या सगळ्याच भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे महायुती सरकारबद्दल नाराजी आहे. त्यामुळं
शेतकरी आक्रमकपणे वेगवेगळ्या पद्धतीनं मग दुधाचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, कापसाचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, हे सातत्यानं मांडत होते. पण यातून हे सगळं असताना कर्जमाफीची मागणी सुद्धा शेतकरी करत होते. पण महायुती सरकारनं अशा कुठल्याही पद्धतीची घोषणा केलेली नाहीये. कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारनं का महत्त्वाची मानली नाही याची काही कारणं आहेत. एकतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी एक मोठी योजना राज्यभर राबवली जाते, त्यातनं महिलांना विशेषतः खुश केलं जातंय. त्यानंतरच शेतकरी जो वर्ग होता तो नाराज होता. हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारलाही माहीत होतं. त्यामुळे अलीकडच्या काळात खाद्यतेल आयात शुल्कातली वाढ असेल, सोयाबीन खरेदीचं प्रकरण असेल किंवा त्यासोबतच कांदा निर्यात जी काही निर्बंध होती ती असतील, साखरेवरची असतील किंवा तांदळावरची असतील, या सगळ्या पद्धतीनं सरकारनं सकारात्मक निर्णय घेतलेले होते. पण तरीही कर्जमाफीला राज्य सरकारनं, महायुती सरकारनं काही हात घातला नाही. त्याचं कारण एक प्रामुख्यानं की सोयाबीन कापूस हे अनुदान शेतकऱ्यांना आता दिलं जाणार, कारण की मराठवाडा आणि विदर्भात महायुतीला मोठा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसलेला होता. तसाच फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसेल असं महायुती सरकारला वाटत होतं. आता यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची घडली, ती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची मदत निधी ही राज्य सरकारनं देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घोषणा तरी झाल्या, त्याचे शासन निर्णय आले, ते शेतकऱ्यांना आज ना उद्या पैसे मिळतील. पण सोयाबीन कापूस अनुदान जे 4,400 कोटींचं जे पॅकेज होतं ते शेतकऱ्यांना देण्यात आलं. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन कापूस उत्पादक बऱ्यापैकी खुश झाला असं महायुतीचं एक त्यांची अशी एक धारणा झालेली आहे. त्यामुळे महायुतीनं कर्जमाफीच्या मुद्द्याला काही हात घातला नाही. इतरही काही योजना होत्या, जसे की मोफत वीज देण्याची योजना होती शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी, तर तिच्यामुळेही म्हणजे 7.5 HP पर्यंत कृषी पंपांना ही मोफत वीज दिली जाणार आहे असा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. तर या योजनेमुळे मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल असं नरेटिव्ह एक महायुतीकडून सुरू आहे. आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळ्या योजना ज्या आहेत शेतकऱ्यांसाठी त्या राबवल्या जात असल्याचं बोललं जातंय. वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. मागच्या 15 दिवसात तर निर्णयांचा धडाकाच लावलेला होता राज्य सरकारनं. तर या पद्धतीने निर्णय घेतले गेलेत आणि त्यामुळं कुठेतरी कर्जमाफीचा मुद्दा या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा महायुती सरकारला वाटलेला नाही आहे. त्यामुळे महायुती सरकारनं शेवटपर्यंत कर्जमाफीची घोषणा किंवा त्या पद्धतीची कुठलीही गोष्ट बोलून दाखवली नाही. तर एकूणच काय, तर वेगवेगळ्या योजना ज्या काही राबवल्या जात आहेत त्याच्यामुळं कर्जमाफीचा मुद्दा मागे पडलेला आहे. तर हे होतं आजच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट. महाराष्ट्रात ही निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी आता सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आकर्षक काही गोष्टी घुसडवतील, शेतकऱ्यांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी प्रयत्न करतील. राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्याकडे वळवण्यासाठी वेगवेगळ्या घोषणासुद्धा केल्या जातील. आता महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या दोन्हींकडून काय घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या जात आहेत त्यांच्या जाहीरनाम्यात म्हणजे पुढच्या 5 वर्षात आम्ही निवडून सत्तेवर आलो तर आम्ही शेतकऱ्यांसाठी अमुक अमुक करू, अशा ज्या काही घोषणा होतील त्या नेमक्या काय होतील, दोन्हींचे जाहीरनामे काय असतील यावरही मी तुमच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यावेळेस त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतील. तर हे होतं आजचं निवडणुकांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं अपडेट. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.